प्लेअर आलेला आहे, नाही आलं पॅनल्टी आहे, फक्त लक्षात घ्या. नाहीच का आता मग 11 नंबरचा पाठवा ना तोपर्यंत. 11. रागडची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला या ठिकाणी जे पाहायला मिळेल, स्ट्राईकला विकी मुंडेला आपण पाहणार आहे, तर नॉन ट्रॅकच्या बाजूला शुभम मस्केला आपण या ठिकाणी पाहणार आहे. विकी मुंडे आणि शुभम मस्के ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. तर पहिल्या षटकासाठी गोलंदाज आलाय, गोलंदाज मार्ग कधी श्याम त्रिंबके. स्ट्राईकला विकी, श्याम तयार आहे. मॅच होईल सुरू. जो संघ जिंकेल तो पुढच्या फेरीत, जो पराभूत तो स्पर्धेच्या बाहेर. पहिला चेंडू सन्मानपूर्वक खेळून काढला गेला, क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय, त्या दरम्यान आलेली एक सिंगल. विकी मुंडे अगदी आपण पाहतो एका धावन सेकंदी खातं खोलताना पाहायला मिळालं. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. शुभेच्छा यासाठी की तुम्ही इथं पराभूत झाला तर या स्पर्धेच्या बाहेर जावं लागणार, त्यामुळे जिंकण्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. एक धाव आपल्याला जे पाहायला मिळते. तुमच्याकडे वेळ लक्षामध्ये घ्या, तुम्ही 1.5 मिनिटं जर एका चेंडूसाठी घेतला तर तुम्हाला 5 ओव्हर ह्या 25 मिनिटात कंप्लीट होऊ शकत नाही. तुम्हाला वेळ सगळ्यात महत्त्वाची राहणार आहे. श्याम तयार आहे, उजवा ताने मारा आहे. यावेळेस परत एकदा अचूक टप्प्याचा मारा. शुभम मस्केला चेंडू समजू शकत नाही, अचूक टप्पा. आणि मला वाटतं इथे बॅटिंग रिव्ह्यू आहे सतीश सर, बॅटिंग टीमचा रिव्ह्यू आहे. पाहूया, डिसिजन अजून पेंडिंग आहे आणि निर्णय काय होतोय. घेतलेला रिव्ह्यू हा सक्सेस की अनसक्सेस तो मात्र आपल्याला पाहायला मिळणार आहे. दोन्ही टीम आपल्या आपल्या अस्तित्वाची लढाई लढताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि फेअर डिलिव्हरी, त्यामुळे इथे रिव्ह्यू अनसक्सेसफुल ठरलाय आणि इथून पुढच्या चेंडूंवरती रिव्ह्यू मिळणार नाहीये. इथे चेंडू हवेत, बॅटर आउट, बॅक टू डक आउट. एक और टपका. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे साई योगेश मोबाईल अँड इलेक्ट्रॉनिक्स, सॅमसंग मोबाईल गॅलरी राहता, प्रोप्रायटर माननीय योगेश डांगे पाटील यांची दमदार विकेट. इथे एक मोठी विकेट येताना आपल्याला पाहायला मिळेल शुभम मस्केच्या रूपाने, आणि तिथे धक्का क्रमांक पहिला बसलाय. एक बाद एक अशी धावसंख्या शिवसेना आदर्श कोपरगाव संघाच्या अगदी आपण पाहतोय ऑन स्क्रीन. या क्रिकेटच्या स्पर्धेसाठी योगदान देणारे बरेचसा मित्रपरिवार जो आहे, वेळ देणारा मित्रपरिवार आहे, तो आपल्याला ऑनस्क्रीन पाहायला मिळाला आहे. एक बाद एक अशी मात्र धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. न्यू बॅटर, नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये मयूर हमरे मैदानाच्या आतमध्ये येताना आपल्याला जो पाहायला मिळतोय. रिवाचा प्रयत्न, तिथे क्षेत्ररक्षण चांगलं. बॉल येताना पाहायला मिळालाय. जबाबदारी सगळ्यात महत्वाची आहे. मयूर हमरे मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहतोय जो फलंदाज आहे. श्यामची कामगिरी सातत्याने बहरलेली आहे. श्याम जबरदस्त कामगिरी करताना पाहायला मिळतोय.
आणि इथे मात्र वाईट बॉल आलाय. चेंडू खराब. गोलंदाजाची चुकली साईड आणि गेला वाईड. बजरंग बेकरी शिर्डी प्रोप्रायटर माननीय मयूर राजेंद्र चौधरी पाटील यांच्याकडून व्हाईट बॉलची एक रन. यावेळेस हलक्या हाताने चेंडू खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक होता तिथे धाव घेतली गेली नाही. षटक संपलं जाईल पहिलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धापलकरते धावसंख्या आहे 1-2 धावा. शिवसाई आदर्श कोपरगाव. ही पहा ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक आहेत सन पॉइंट सोलर सोल्युशन्स प्रोप्रायटर माननीय इंजिनियर धीरज वसंतराव भांबारे. थँक्यू. 2 धावा आहेत. पहिले षटक संपले गेले. एक बक्षीस या ठिकाणी खास रवी आयरे यांच्यासाठी ते जमा पण झालेले आहे. आर्या प्रीमियर लीगचे आयोजक आदरणीय स्वप्नीलजी गामणे यांच्या माध्यमातून 1100 रुपये रवी आयरे यांच्यासाठी जे बक्षीस आहे आणि ते त्यांच्या खात्यावरती जमा पण झाले. आणि रवी आपल्या खात्यावरती आपण ते बक्षीस चेक करून घ्या. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी दुसरं सुरू होईल आणि आवाज असेल परत एकदा श्रीरामपूर नगरीचा असणारा गोड आवाज, तो म्हणजे शाहरुख पठाण. थँक्यू. हॅलो, धन्यवाद मनोजजी बेल्लेकर सर. सर्वांचं युवा शिर्डी ग्रामस्थ आयोजित शिर्डी प्रीमियर लीग मध्ये स्वागत. यावेळेस अथर्व आलेत आणि मागे घनश्यामचे कौतुक करावं लागेल. खूप चांगला कॅच कॅरी केलाय आणि ही मोठी विकेट आहे. विकी मुंडे जे आयकॉन आहेत त्यांना मात्र या ठिकाणी माघारी पाठवलं. पहिल्या सामन्यात अनुपस्थित होते परंतु या सामन्यामध्ये आले आणि पहिल्याच बॉलवर मोठी विकेट मिळवत आहेत. फलंदाज विकी मुंडे बाद. एक और टपका. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे साई योगेश मोबाईल अँड इलेक्ट्रॉनिक्स सॅमसंग मोबाईल गॅलरी राहता प्रोप्रायटर माननीय योगेश डांगे पाटील यांची दमदार विकेट. भरपूर वळाला बॉल आणि बॅटची एज घेतली. मागे कौतुक करावं लागेल घनश्याम यांचं. ज्यावेळेस बॅटची आतली कड घेतो बॉल त्यावेळेस यष्टीरक्षकाला तो बॉल कलेक्ट करणं तितकं सोपं नसतं आणि खूप चांगल्या पद्धतीने जजमेंट घेतलं. घनश्याम यांनी झेल पकडला. पहिल्या अजून एक विकेटचं पतन इकडे झालंय. 2 या धावसंख्येवर 2 फलंदाज बाद झालेत आणि आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतील. कोपरगावचे एक हरहुन्नरी खेळाडू मानव काटे बॅटिंगसाठी दाखल होत आहेत परंतु अथर्वचं कौतुक करावं लागेल. या ओव्हरमध्ये पहिल्याच बॉलवर एक मोठी विकेट आली आहे. थोडंसं आव्हान निर्माण केलंय आता बॅट्समन समोर. शॉर्ट बॉलचा वापर केलाय. यावेळेस जर बघितलं तर शॉर्ट सिलेक्शन थोडंसं खराब बघायला मिळालं. यावेळेस हा चेंडू देखील निर्धाव घोषित केला जातो. बराचसा वेळ होता हा चेंडू खेळण्यासाठी परंतु शॉर्ट सिलेक्शन बघायला मिळालं नाही. तिथे स्वतः आपल्या फॉलो थ्रूमध्ये बॉल अडवत आहेत गोलंदाज अथर्व. चांगली कामगिरी राहिली या संपूर्ण स्पर्धेमध्ये अथर्व यांची देखील आणि त्यांचा चेंडू ओळखणं देखील तितकं सोपं राहिलेलं नाही आहे. आणि साई 11 शिर्डी या गोलंदाजीचा विचार जर केला तर श्याम त्र्यंबके असतील अथर्व असतील हे 2 फिरकीपटू या संघामध्ये आहेत. फ्लाईट दिली यावेळेस आणि यावेळेस ओळखलं देखील मानव काटे यांनी. खूप चांगला स्ट्रोक एक्झिक्यूट केला. बॉल स्क्वेअर लेग सीमारेषेच्या पलीकडे. पहिला चौकार. सीमारेषा भेदून जातोय आर पार. साई वाटिका क्राफ्टिंग लँडमार्क शिर्डी प्रोप्रायटर माननीय काका मते यांचा सनसनीत चौकार. त्यावेळेस फ्लाईट दिली होती. पुढे टाकला होता बॉल. बॉलच्या लाईट मध्ये आले. एक पाय पुढे टाकला. मागचा वाकवला आणि त्यानंतर हा फॉलिंग स्वीप करत चौकार वसूल केलाय. आखूड टप्प्याचा बॉल समोर उडवलाय. या अगोदर पुढे टाकला त्यानंतर टप्पा मागे खेचला आणि त्याच्यावर देखील हल्ला चढवलाय. मानव काटेचा तडाखा. षटकार. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. हॉटेल न्यू सनराज पिंपळवाडी रोड शिर्डी प्रोप्रायटर माननीय अभिषेक हराळे व विकी मिसर यांचा दणदणीत षटकार. यावेळेस आखूड टप्प्याचा बॉल. बराचसा वेळ मिळाला, जागा मिळाली आणि त्यानंतर जर बघितलं तर पनिश केलं त्या बॉलला. लॉंग अँड स्ट्रॉंग 6 तिकडे आपल्याला मानव काट्यांच्या बॅटमधून बघायला मिळतोय. लॉंग ऑन सीमारेषेच्या पलीकडे बॉल मार्गस्थ झाला. षटकाराच्या मदतीने धावा फलकावर 12 धावा 2 खेळाडूंच्या मोबदल्यामध्ये. हा चांगला बॉल आहे. फटका हवेत आहे. 20 टाइम स्ट्रोक. फिल्डर स्वतः अथर्व बॉल पर्यंत गेले आणि पकडला झेल.
पलटवार या ठिकाणी केला जातोय. ईट का जवाब पत्थर से और बल्ले का जवाब गेंद से. षटकार चौकार आला, त्यानंतर विकेट मिळवली अथर्व यांनी. मानोबाद. एक और टपका. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे साई योगेश मोबाईल अँड इलेक्ट्रॉनिक्स, सॅमसंग मोबाईल गॅलरी राहता, प्रोप्रायटर माननीय योगेश डांगे पाटील यांची दमदार विकेट. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न केला, फटका मिस टाइम. बॅटच्या अगदी वरच्या भागाला लागला, इलिव्हेशन जास्त मिळालं, उंच गेला बॉल. परंतु अथर्वचं देखील कौतुक करावं लागेल. चेंडूवरची नजर त्याने हटू दिली नाही आणि गोलंदाजी करून बॉल टाकल्यानंतर परत एकदा बॉलला जज करत बॉलपर्यंत जाणं देखील सोपं नसतं. चांगला कॅच इथे कॅरी करण्यात आलाय. मानव काटे बाद झाले त्यांची जागा घेण्यासाठी. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. श्रीरामपूरच्या बेलापूरचे एक विध्वंसक फलंदाज म्हणजेच अकीब बागवान बॅटिंगसाठी दाखल होताना आपल्याला बघायला मिळतील. आता 3 विकेट गेलेले आहेत, त्यामुळे आता थोडासा संयम देखील दाखवणं गरजेचं राहणार आहे. दुसऱ्या बाजूला मयूर हमरे त्यांच्या जोडीला आहेत. मयूर हमरे यांनी देखील 2 चेंडू खेळले, त्यांना अजून खातं उघडायचं आहे. गोलंदाजांनी आतापर्यंत जर बघितलं तर फलंदाजी करणाऱ्या संघाला निष्प्रभ ठेवलंय, निरुत्तरी ठेवलंय. मानवने खेळलेला 1 षटकार 1 चौकार जर आपण वगळला तर गोलंदाजांनी आतापर्यंत प्रभावी मारा केलेला आहे. बॅकफुटला गेले, बॉलला दिशा दिली. 2 क्षेत्ररक्षक बॉलकडे फक्त पाहत राहिले आणि हा चेंडू अगदी घरंगळत सीमारेषा ओलांडतोय आणि जातोय सीमारेषेच्या पार. सीमारेषा भेदून जातोय आर पार. साई वाटिका क्राफ्टिंग लँडमार्क शिर्डी, प्रोप्रायटर माननीय काका मते यांचा संस. त्यानंतर अकीब भगवान देखील बॉलकडे पाहत राहिले, गेला की नाही. सरळ तो बॉल सीमारेषेच्या पलीकडे गेला. 2 ओव्हर संपल्या आणि 2 ओव्हर नंतर धावसंख्या 16. या ओव्हरमध्ये 14 आल्या. पहिल्या ओव्हरमध्ये श्याम त्र्यंबक यांनी 2 धावा दिल्या होत्या आणि 1 विकेट त्या ओव्हरमध्ये आली होती. या ओव्हरमध्ये 14 धावा आणि 2 विकेट. 2 षटकांचा खेळ संपतोय आणि 2 षटकं संपल्यानंतर 3 खेळाडू बाद 16 धावा धावफलकावर आहेत. एका बाजूला ही पहा ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक आहेत सन पॉइंट सोलर सोल्युशन्स, प्रोप्रायटर माननीय इंजिनियर धीरज वसंतराव भांबारे. 2 ओव्हर नंतर 16. साई 11 शिर्डी हा संघ मात्र गोलंदाजी करतोय, तर शिवसाई आदर्श कोपरगाव हा संघ आपल्याला बॅटिंग करत असताना बघायला मिळतोय. बघूयात कशा पद्धतीने मॅच पुढे जाणार आहे. श्याम त्र्यंबके. श्यामचा देखील खूप चांगला बॉल. टप्पा पडल्यानंतर वळण घेतोय, मागे निघाला. हा 3रा चेंडू आहे मयूर हमरे यांच्यासाठी जो निर्धाव आलेला आहे. मयूर हमरे यांनी 3 चेंडू खेळलेत, परंतु त्यांना देखील मैदानाच्या आतमध्ये प्रत्युत्तर द्यावं लागेल. एक चांगल्या टोटलकडे जाण्याचा प्रयत्न करावा लागेल. मॅच महत्वाची. या अगोदर तुम्ही 1-1 पराभव पाहिला, इथे तुम्हाला जिंकावंच लागेल. ही मॅच फार महत्वपूर्ण आहे. रिव्हर्स. यावेळेस श्यामच्या विरुद्ध धावा बनवण्यासाठी पर्याय निवडला आणि तो पर्याय होता रिव्हर्सचा. त्यावर आलेला आहे षटकार, सिक्सर. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. हॉटेल न्यू सनराज, पिंपळवाडी रोड शिर्डी, प्रोप्रायटर माननीय अभिषेक हराळे व विकी मिसर यांचा दणदणीत षटकार. मयूर हमरे यांनी बॉलला हॅमर केलं आणि बॉलला सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवलं. 6 धावा तिकडे प्राप्त केल्या जात आहेत. 6च्या मदतीने धावसंख्येमध्ये होणारा बदल 22 धावा धावफलकावर. या अगोदर जर बघितलं तर 1-1 सामना पराभूत झालेले 2 संघ आता निश्चितच मैदानाच्या आतमध्ये एकमेकांच्या विरुद्ध उभे राहिलेले आहेत. शिर्डीच्या विरुद्ध कोपरगाव. फुलर लेंथवरचा बॉल, मिड विकेट. शोएब पटेल बॉलच्या खाली आणि इथे पलटवार केला जातोय. फलंदाज मयूर हमरे यांना परतावं लागेल. श्याम त्र्यंबके मिळवत आहेत विकेट. एक और टपका. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे साई योगेश मोबाईल अँड इलेक्ट्रॉनिक्स, सॅमसंग मोबाईल गॅलरी राहता, प्रोप्रायटर माननीय योगेश डांगे पाटील यांची दमदार विकेट. चांगली गोलंदाजी आतापर्यंत आपल्याला मैदानाच्या आतमध्ये श्याम त्र्यंबक यांची देखील बघायला मिळालेली आहे. षटकार आला होता, परंतु तदनंतर विकेट देखील आली. शोएब पटेल यांनी देखील चांगला कॅच तिथे कॅरी केला. आपण जर बघितलं ना तर आतापर्यंत 4 विकेट गेलेले आहेत, परंतु 3ही झेल अप्रतिम झाले. घनश्याम सोडी यांनी पकडलेल्या एस्टनच्या पाठीमागे विकी मुंडेचा एक खूप चांगला कॅच तिथे बघायला मिळाला. त्यानंतर या अगोदरच्या ओव्हरमध्ये अथर्व यांनी जो झेल पकडला होता मानव काटे यांचा, तो देखील खूप चांगला कॅच होता. आणि इथे शोएब पटेल यांनी देखील खूप चांगला कॅच कॅरी केला. चांगल्या तंत्राचा वापर झेल पकडण्यासाठी ते करण्यात आला. विकेट आली. 4था धक्का. आणि आता नवीन फलंदाज शुभम गायकवाड, लासूर या परिसरातील खेळाडू आहेत, गंगापूर तालुक्यातील. तेच आपल्याला मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी दाखल होताना पाहायला मिळतात, ज्यांनी गोलंदाजीमध्ये प्रभाव टाकलेला आहे. व्हाईट बॉलचा इशारा आलाय.
शुभम गायकवाड ज्यांनी गोलंदाजीमध्ये चांगली कामगिरी केली. गोलंदाजाची चुकली साईड आणि गेला वाईड. बजरंग बेकरी शिर्डी प्रोप्रायटर माननीय मयूर राजेंद्र चौधरी पाटील यांकडून व्हाईट बॉलची एक रन. यावेळेस समोर उडवलाय बॉल, खूप चांगला स्ट्रोक, बॉल सरळ प्रेक्षकांच्या भेटीला आणि यावेळेस शुभम गायकवाड होते. षटकार, फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. हॉटेल न्यू सनराज पिंपळवाडी रोड शिर्डी प्रोप्रायटर माननीय अभिषेक हराळे व विकी मिसर यांचा दणदणीत षटकार. यावेळेस बॉलच्या लाईन पर्यंत आले आणि तुम्ही जर बघितलं तर फ्रंट फूट वरूनच समोर हा बॉल खेळला. बॉलच्या लाईन पर्यंत गेले होते. षटकार आलेला आहे. फुल टॉस वेगात मागे घनश्याम यांनी बॉलला अडवलं, परंतु प्रचंड वेगात हा बॉल होता. दिशा थोडीशी खराब आहे. थोडासा वेगळा एक्सपेरिमेंट करण्याचा प्रयत्न श्यामेंनी केला होता, त्यामुळे दिशा थोडीशी भरकटली आहे आणि हा चेंडू मात्र इकडे वाईट घोषित करण्यात आलेला आहे. बघू शकतो आपण चांगलं यष्टीरक्षण तिकडे घनश्याम यांच्या माध्यमातून डाव्या हाताने बॉलला अडवण्याचा प्रयत्न त्यांनी केला होता. महत्वाच्या धावा वाचवल्यात. धावसंख्येमध्ये बदल, 30 धावा धावफलकावर. त्यावेळेस क्रॉस बॅटेड थ्रो खेळण्याचा प्रयत्न शोएब पटेल वेगात येतात बॉलवर. इकडून अथर्व देखील येतात स्क्वेअर लेगवरनं. अथर्व पोहोचलेत, वन हँडेड बॉलला उचललं. तोपर्यंत 2 धावा इकडे पूर्ण करण्यात आल्या. तितक्याच वाऱ्याच्या वेगाने फलंदाजांनी देखील त्या 2 धावा पूर्ण केल्या. या 2 धावांच्या मदतीने धावसंख्येमध्ये होणारा बदल. षटक क्रमांक 3चा खेळ अंतिम टप्प्यामध्ये आलेला आहे. 2.5 षटकं संपली. 2.5 षटकं संपल्यानंतर 32 धावा झालेल्या आहेत. 4 खेळाडू आतापर्यंत तंबूच्या आश्रयाला परत गेलेत. श्याम त्र्यंबके आपलं वैयक्तिक दुसरं षटक लागतात. चांगला स्ट्रोक, मागे फिल्डर आहेत परंतु त्यांच्याही डोक्यावरनं बॉल सरळ सीमारेषेच्या पलीकडे. वैभव जाधव एक उंचपुरे खेळाडू आहेत, तरी देखील त्यांच्या डोक्यावरून बॉल सीमारेषेच्या पलीकडे गेलाय. फ्लॅट 6 कमी उंचीचा षटकार. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. हॉटेल न्यू सनराज पिंपळवाडी रोड शिर्डी प्रोप्रायटर माननीय अभिषेक हराळे व विकी मिसर यांचा दणदणीत षटकार. चांगला स्ट्रोक या ठिकाणी बघायला मिळालाय. आलाय 6 आणि तिथे मिळालाय 6 धावा फिक्स. आणि या षटकाराच्या मदतीने 3 ओव्हर देखील संपलेल्या आहेत. 3 ओव्हर नंतर धावा 38, 4 खेळाडू बाद झालेत. मागच्या 2 ओव्हरमध्ये थोड्याशा धावा आल्या. श्याम त्र्यंबके यांच्या ओव्हरमध्ये 22 आल्या. त्या ओव्हरमध्ये आपण गोलंदाजीचा जर विचार केला, पहिल्या ओव्हरमध्ये श्याम त्र्यंबके यांनी 2 धावा दिल्या होत्या. 1 विकेट त्यांना मिळाली होती. दुसरं षटक अथर्वने टाकलं, तिथे 14 धावा. 2 विकेट त्या ओव्हरमध्ये आल्या. आणि तिसऱ्या ओव्हरमध्ये म्हणजे या ओव्हरमध्ये 22 आल्यात. 1 विकेट या ओव्हरमध्ये देखील गमावली आहे. एकूण 3 ओव्हर संपल्यात. 38 धावा धावफलकावर आणि अतिरिक्त धावा देखील मागच्या ओव्हरमध्ये भरपूर आलेल्या आहेत. थोडंसं आपण जर बघितलं तर फलंदाजी करणारा संघ आता लय प्राप्त करतोय. अकी बागवानवर नजर आहेत. यावेळेस पुढे ठेवलेला बॉल शफल लाईनमध्ये येऊन खेळण्याचा प्रयत्न इकडे केला गेला होता. हा चेंडू मात्र मैदानाच्या आतमध्ये निर्धावित असताना आपल्याला बघायला मिळतोय. अथर्वच्या विरुद्ध धावा बनवत असताना तुम्हाला निश्चितच मेरिटवर खेळावं लागणार आहे. त्यांची लाईन ओळखणं फार गरजेचं आहे. ते व्हेरिएशन करत असतात गोलंदाजीमध्ये. आणि निश्चितच या अगोदर मनोज सरांनी देखील उल्लेख केला की आपल्या शिर्डीचे ते शेन वॉर्न आहेत. अगदी खूप चांगल्या पद्धतीने लेग ब्रेक ते करतात, व्हेरिएशन दाखवतात. मिश्रण आहे त्यांच्या गोलंदाजीमध्ये. तेच बॉलिंगसाठी आलेत. पुढे येत खेळलाय परंतु फिल्डर लॉंग ऑन वरून येत आहेत बॉलवर. शोएब पटेल आहे त्या ठिकाणी. एकदा पूर्ण केली जाईल. धावसंख्या 1ने पुढे, परंतु तिसऱ्या पंचांची मदत या ठिकाणी घेण्यात येते. मला वाटतंय ओव्हरस्टेप केली आहे का गोलंदाजाने ते तपासलं जाईल. 39 धावफलकावर तर आहेच, परंतु हा निर्णय काय येतोय ते आपल्याला पाहावं लागेल. युवा शिर्डी ग्रामस्थ आयोजित शिर्डी प्रीमियर लीग छत्रपती शिवाजी महाराज चषकाचं आयोजन. आज 5वा दिवस. आज सुपर 8चा अ गट खेळतोय. उद्या सुपर 8चा ब गट अर्थात बी ग्रुप उद्याही खेळताना पाहायला मिळेल. आज 4 संघ आलेले आहेत. त्या 4 संघांमधून जर बघितलं तर 2 संघ आज बक्षीस पात्र फेरीमध्ये जाणार आहेत. एक क्वालिफायरला जाईल, एक इलिमिनेटरला जाईल. आणि उद्या देखील 4 संघ जे येणार आहेत त्यातून 2 संघ बक्षीस पात्र फेरीमध्ये. यस, निर्णय आलेला आहे फेअर बॉल. आणि उद्या देखील एक संघ क्वालिफायरला जाईल आणि एक संघ उद्याही इलिमिनेटरला जाईल. आणि या स्पर्धेचा अंतिम दिवस 17 तारीख. तिथे आपल्याला प्ले ऑफ, क्वालिफायर 1, इलिमिनेटर, क्वालिफायर 2 आणि मेगा फायनल 17 फेब्रुवारी 2026 यायला विसरू नका. शिर्डी प्रीमियर लीगची फायनल पाहण्यासाठी. बॉलर अथर्व, चांगला स्ट्रोक, स्क्वेअर लेग मध्ये बॉलला खेळलाय. फिल्डर फार दूरवर आहेत. किरण भगत फार दूर राहिलेत आणि बॉल सरळ बाउंड्री लाईन क्लिअर करेल. बॉल जातोय बाउंड्री लाईन पार. एक शानदार सदाबहार चौकार.
सीमा रेषा भेदून जातोय आर पार. साई वाटिका क्राफ्टिंग लँडमार्क शिर्डी. प्रोप्रायटर माननीय काका मते यांचा सनसनीत चौकार. चौकाराच्या मदतीने धावा झालेल्या 43 धावा धावफलकावर. आखूड टप्प्याचा बॉल मिळाला, परंतु ऑफस्टमच्या खूपच बाहेर असल्या कारणे पंचांनी इकडे व्हाईट बॉलचा इशारा दिला. राजू डावकर सर, संतोष भालेराव सर, प्रदीर्घ अनुभवी पंच मैदानाच्या आतमध्ये ज्यांनी पूर्वी खूप चांगलं क्रिकेट खेळलेलं आहे आणि आज जर बघितलं तर शिर्डी प्रीमियर लीग मध्ये अनुभवी पंच सतीशजी भालेराव सर देखील तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये कार्यरत आहेत. यावेळेस देखील मोठा फटका खेळायचा आहे, परंतु बॅट आणि बॉलमध्ये कनेक्शन नाही होऊ शकलं. निर्धाव चेंडू, परंतु मला वाटतं इकडे रिव्ह्यूची मागणी करण्यात आलेली आहे. बॅटिंग टीम कडून या रिव्ह्यूची मागणी होते. DRSचा वापर इथे बॅटिंग टीमचा रिव्ह्यू आहे का सर? व्हाईट बॉल साठी सर. हा रिव्ह्यू येस. तर डॉट बॉल इकडे घोषित केला जाईल. 44 लॉस ऑफ 4 आफ्टर 4th ओव्हर इन प्रोग्रेस. बॉलिंग साठी अथर्व. स्ट्रोक चांगला आहे. यावेळेस मात्र मिड विकेटचं क्षेत्र निवडलं आणि बॉलला पाठवलंय सरळ मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे. जिथे विषय गंभीर तिथे शुभम गायकवाड खंबीर. षटकार. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. हॉटेल न्यू सनराज, पिंपळवाडी रोड, शिर्डी. प्रोप्रायटर माननीय अभिषेक हराळे व विकी मिसर यांचा दणदणीत षटकार. दिशा थोडीशी खराब होती आणि त्याला पनिश केलं, षटकारामध्ये परावर्तित केलं. दिशाचे भटके तो मिलेंगे फटके आणि तेच इकडे पाहायला मिळालं. 24 धाव्यांवर खेळतायत शुभम गायकवाड. म्हणजे 4 महत्वाचे फलंदाज बाद झाल्यानंतर चांगली बॅटिंग. भरपूर वळण घेतलंय बॉलने. रिव्हर्स करण्याचा प्रयत्न होता इकडे फलंदाजाचा, परंतु चेंडू एवढा वळाला की शुभम गायकवाडला नाही कळाला. 6 मिनिटे 40 सेकंद तुमचे आता बाकी आहेत. शेवटचं षटक तुम्हाला 6 मिनिटे आणि 35 सेकंदात पूर्ण करायचं. 4 ओव्हर नंतर 50 धावा. शिवसाई आदर्श कोपरगाव. 4 ओव्हर नंतर 50. एका बाजूला शिवसाई आदर्श कोपरगाव आहे तर दुसऱ्या बाजूला साई 11 शिर्डी म्हणजेच जगदीशजी लकारे, राजेंद्र मेहरे दाजी यांची टीम. तर दुसऱ्या बाजूला नवीन भाऊ शेजवळ यांचा संघ. एक डू ऑर डाय मॅच खेळतोय. करो या मरोची स्थिती आहे. पाहावं लागेल कोण या स्पर्धेमध्ये आपलं अस्तित्व टिकवणार, कारण ही अस्तित्वाचीच लढाई आहे. इथे जर पराभूत झाले तरी स्पर्धा सोडावी लागेल थेट पुढच्या वर्षी. त्यामुळे इथे लढाईचे गोलंदाजी करण्याकरिता षटक क्रमांक 5 मध्ये अमोल दुबेला पाचारण करण्यात आलंय. वेगळी रणनीती. मागच्या काही सामन्यांपासून आपण जर बघितलं तर साई 11 शिर्डीने थोडासा वेगळ्या रणनीतीचा वापर केला, परंतु या संघाचं कौतुक याच्यासाठी की काल कॉलबॅक मध्ये आले, कॉलबॅक मध्ये मोठा संघर्ष केला, रन रेटवर सुपर 8 मध्ये दाखल झाले. सुपर 8 मध्ये आल्यानंतर पहिल्या सामन्यामध्ये त्यांना पराभवाला सामोरं जावं लागलं आणि आता जे प्रेक्षक टू व्हीलरवर येऊन मॅच पाहतायत त्यांच्या लाईट्स ज्या आहेत गाड्यांच्या त्या कृपया करून आपण बंद करत चला, ही प्रेमाची विनंती राहील. अमोल दुबे तयार होत आहेत. बॉल हवेत, फटका फसलाय. घनश्याम यांच्यासाठी सोपा झेल. अमोल दुबे पहिल्याच बॉलवर मिळवत आहेत विकेट. अकीब बागवान बॅक टू द डग आउट. एक और टपका. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे साई योगेश मोबाईल अँड इलेक्ट्रॉनिक्स, सॅमसंग मोबाईल गॅलरी राहता. प्रोप्रायटर माननीय योगेश डांगे पाटील यांची दमदार विकेट. अमोल दुबेने ऑफस्टंपच्या बाहेर ठेवला होता बॉल. ऑफस्टंपच्या बाहेरचा बॉल उडवण्याचा प्रयत्न केला गेला होता. बघू शकतो आपण ऍक्शन रिप्ले मध्ये. आणि बॉलला उंची जास्त मिळाली, बॅटची एज घेतली आणि तिकडे मागे घनश्याम यांनी पकडला हा झेल. मोठी विकेट अमोल दुबे यांच्या खात्यामध्ये. अकीब बागवान बाजून परत आहेत आणि हा 5वा धक्का आहे 50 या धाव संख्येवर. न्यू बॅटर, नवीन फलंदाज फलंदाजी करण्याकरिता अजय बॅटिंगसाठी येताना आपल्याला पाहायला मिळतील. अजय गांगुर्डे. या अगोदरचा सामना आपण बघितला, शिर्डी विरुद्ध वैजापूर झाला. तिथे शिर्डी संघाने विजय मिळवला. या सामन्यामध्ये शिर्डी विरुद्ध कोपरगाव. या सामन्यात काय होईल? 50 ला 5.
आल्याबरोबर बॅट तर फिरवली, ब्लाइंड स्ट्रोक, टिपिकल टेनिस बॉल क्रिकेटचा स्ट्रोक एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न केला होता. क्रॉस बॅटेड स्ट्रोक, टेनिस बॉल क्रिकेटमध्ये सर्वाधिक खेळण्यात जाणारा फटका आणि टिपिकल टेनिस बॉलचा स्ट्रोक इथे एक्झिक्यूट करायचा होता, यशस्वी झालेले नाहीत. हा चेंडू मात्र निर्धाव, धावफलकावर धावा 50. अमोल चांगली गोलंदाजी करतात त्या ओव्हरमध्ये. बॉल हवेत, फटका फसला, श्याम बॉलच्या खाली. या अगोदर घनश्याम आणि या चेंडूवर श्याम बॉलच्या खाली. दोघांनी पकडले जेल आणि अमोल दुबेला त्या 2 विकेट. फलंदाज बाद होत आहेत. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे साई योगेश मोबाईल अँड इलेक्ट्रॉनिक्स, सॅमसंग मोबाईल गॅलरी राहता, प्रोप्रायटर माननीय योगेश डांगे पाटील यांची दमदार विकेट. प्रशंसनीय गोलंदाजी, उल्लेखनीय गोलंदाजी, चांगली लाईन, चांगला टप्पा आणि फलंदाज जर आपण बघितलं तर मोठे फटके खेळण्याच्या प्रयत्नात होत आहेत बाद. श्याम त्र्यंबके यांनी पकडला एक सोपा झेल आणि अमोल दुबेच्या खात्यामध्ये आलेली ही दुसरी विकेट. नवीन फलंदाज फलंदाजी करण्याकरिता मैदानाच्या आतमध्ये आपल्याला दाखल होताना पाहायला मिळत आहेत. बॅटिंगसाठी जर पाहिलं, प्रसाद अरंगळे आपल्याला बॅटिंग करण्याकरिता मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळत आहेत. शिवसाई आदर्श कोपरगावच्या विरुद्ध साई 11 शिर्डी अशी मॅच सुरू आहे. ही मॅच महत्वाची आहे दोन्ही संघांसाठी, कारण इथे जिंकावंच लागेल. जिंकल्यानंतर तुम्हाला यानंतरची मॅच खेळता येईल, तिथे तुम्हाला विजय जर मिळवला तर बक्षीस पात्र फेरीमध्ये जाता येईल. परंतु त्यासाठी या मॅचला जिंकणं सर्वाधिक महत्वाचं आहे. साई 11 शिर्डीच्या गोलंदाजांनी आतापर्यंत फलंदाजांना रोखलेलं आहे. म्हणजे आतापर्यंत तुम्ही जर बघितलं ना तर अमोल दुबे असतील, या अगोदर श्याम त्र्यंबके असतील किंवा मग अथर्व असतील, जबरदस्त कामगिरी केली आहे. धावबादची इथे संधी आहे आणि बघावं लागेल इथे फलंदाज. धावबाद तर आहेच, परंतु चेक केलं जाईल कोणता फलंदाज इथे धावबाद आहे. क्रॉस झालेत का ते तपासलं जाईल. या अगोदरच्या मॅचमध्ये आपण बघितलं होतं मंगेश राशेनकर आणि अल्ताफ शेख अशीच परिस्थिती होती. ज्यावेळेस ते धावांचा पाठलाग करत होते त्यावेळेस क्रॉस झाले नव्हते, तिथे मंगेशला परतावं लागलं होतं. आता चेक करायचं काय निर्णय तिथे येणार आहे. सतीजी भालेराव सर आहे तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये. युवा शिर्डी ग्रामस्थ आयोजित शिर्डी प्रीमियर लीग, खरं तर 7 दिवस ही क्रिकेटची स्पर्धा आहे आणि हा क्रिकेटचा सप्ताह आहे. आणि हा क्रिकेटचा सप्ताह आज शिर्डीमध्ये रंगलेला आहे. युवा शिर्डी ग्रामस्थ यांच्या माध्यमातून ही क्रीडा स्पर्धा राहता तालुक्यातील खेळाडूंना एक चांगलं व्यासपीठ, राहता तालुक्यातील खेळाडूंना एक चांगला प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देणारी ही क्रीडा स्पर्धा. गेली 6 वर्ष प्रेक्षकांनी देखील या क्रिकेटच्या स्पर्धेला प्रचंड प्रेम दिलेलं आहे. प्रेक्षकांनी देखील या स्पर्धेला डोक्यावर घेतलेलं आहे. आज तुम्ही जर बघितलं तर प्रेक्षकांची मोठी गर्दी आहे. आलेल्या सर्व क्रीडा रसिकांचं स्वागत. आमच्या महिला भगिनी त्या देखील मोठ्या संख्येने या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी उपस्थित होत असतात, त्यांचंही आम्ही स्वागत करू. आणि त्यांच्यासाठी देखील आम्ही लकी ड्रॉ या ठिकाणी आयोजित केलेला आहे महिलांसाठी. त्याचबरोबर या स्पर्धेमध्ये अनेकांचं योगदान आहे. आपल्याला अनेकांनी स्पॉन्सरशिप दिली आहे. बजरंग बिझनेस, बजरंग कलेक्शन, बजरंग बेकरी, बजरंग फूड्स, बजरंग ॲग्रोटेक. बघू शकतो आपण 7S लाईव्हच्या माध्यमातून ही दृश्य दाखवली जात आहेत. आणि फलंदाज इथे प्रसाद अरंगळे बाथून परतताना पाहायला मिळत आहेत. क्रॉस झाले होते आणि नॉन स्ट्रायकर एंडवर अमोल दुबे यांनी यष्ट्या उडवल्या, त्यामुळे तिकडे प्रसादला परतावं लागलं. 7 चेंडूंमध्ये 24 धावा. शुभम गायकवाड स्ट्राईकवर आलेत. 5वं षटक सुरू आहे. वेगात यष्ट्या उद्ध्वस्त. अमोल दुबेने टाकलेला प्रचंड वेगात बॉल, प्लेड अँड मिस बॉल सरळ यष्ट्यांचा वेध घेताना आपल्याला पाहायला मिळतोय. शुभम गायकवाडने यष्ट्या दाखवल्या आणि अमोल दुबेने त्या वाकवल्या. विकेटचं पतन, खेळाडू बाद. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे साई योगेश मोबाईल अँड इलेक्ट्रॉनिक्स, सॅमसंग मोबाईल गॅलरी राहता, प्रोप्रायटर माननीय योगेश डांगे पाटील यांची दमदार विकेट. मित्रांनो, लागोपाठच्या विकेट येत आहेत आणि राहुल गिरे आणि संतोष दाभाडे 2 फलंदाज मैदानात आहेत. एकदा अमोल दुबे यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. एकदा 5 बॉलमध्ये 3 विकेट, एकही धाव दिलेली नाही आतापर्यंत. या ओव्हरमध्ये चांगली कामगिरी, एक धावबादही आहे, म्हणजे तशा 4 विकेट आहे, परंतु अधिकृत त्याच्या खात्यावर 3 आल्यात. डॉक्टर गोरे राहता
यांचे साई अभिनव मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल डॉक्टर किरणजी गोरे साहेबांचं योगदान आपल्याला आहे. चांगला स्ट्रोक खेळलाय, बॉल बॅकवर्ड पॉइंटला मार्गस्थ होतोय, फिल्डर धावतायत आणि बॉलला शेवटच्या क्षणी अडवण्याचा प्रयत्न केला होता, परंतु बॉल हातातनं सटकला, सीमारेषेच्या पलीकडे गेला आणि शेवटच्या झेंडूवर चौकार आला. तर मित्रांनो, आपण चर्चा करत होतो या स्पर्धेमध्ये अनेकांचं योगदान आपल्याला राहिलेलं आहे. साईराज कन्स्ट्रक्शन अँड असोसिएट, शुभम सांगदेव मुर्तडक, त्याचबरोबर डॉक्टर गोरे राहता, साई अभिनव, डॉक्टर किरणजी गोरे साहेब, चौगुले इलेक्ट्रॉनिक्स, भन्साळी कॉम्प्लेक्स, शिर्डी शॉप नंबर 1 यांचं योगदान आपल्याला स्पर्धेसाठी राहिलेलं आहे. हॉटेल साई मनोजजी कोते पाटील यांचं योगदान आपल्याला स्पर्धेमध्ये. धावफलकावर धावा 54, 5 ओव्हर झाल्यात, वेळ येस 5 ओव्हर जे आहेत त्या वेळेतच पूर्ण झालेल्या आहेत. आता शेवटचं षटक जे आहे ते आता या ठिकाणी टाकलं जाईल. त्याचबरोबर हॉटेल जय हो नांदुरकी यांचं देखील आपल्याला या स्पर्धेमध्ये योगदान राहिलेलं आहे. रोशनी कन्स्ट्रक्शन, साई वाटिका ग्राफ्टिंग, त्याचबरोबर या स्पर्धेमध्ये आपल्याला सुयोग ऑप्टिकल्स, प्रथमेश सजन साहेबांचं योगदान आहे. डीएन स्पोर्ट्स यांच्या वतीने देखील धनंजय जाधव साहेबांचं योगदान आहे. हॉटेल न्यूज सनराज, अभिषेक हराळे, आओ साई इलेक्ट्रॉनिक्स, कृष्णा तरकसे आणि सोम नागरे या सर्वांचे आम्ही मनापासून आभारी आहोत. अंतिम षटकाला सुरुवात झाली आणि अंतिम षटक घेऊन गोलंदाजी करण्याकरिता गोलंदाज भूषण उगडे यांना पाचारण करण्यात येत आहे. पहिला बॉल भूषण उगडे यांचा चांगल्या टप्प्यावर, धावा 54 आहेत आणि 8 फलंदाज बाद आहेत. आज बऱ्याचशा गोष्टी आपण बघितल्या, म्हणजे सुरुवातीच्या 2 सामन्यांमध्ये जर बघितलं तर पहिल्या डावामध्ये भरपूर धावा झाल्या, दुसऱ्या डावामध्ये त्या होऊ शकल्या नाहीत. मागच्या सामन्यामध्ये आपण बघितलं पहिल्या डावात थोडीशा कमी धावा झाल्यात आणि त्याचाही पाठलाग झाला नाही आणि आताही एक संकोची धावफलक आहे. बाहेरचा बॉल खूप बाहेर आहे, व्हाईट बॉलचा इशारा. गोलंदाजाची चुकली साईड आणि गेला वाईड. बजरंग बेकरी शिर्डी प्रोप्रायटर माननीय मयूर राजेंद्र चौधरी पाटील यांच्याकडून वाईड. तर व्हाईट बॉलचा इशारा आला होता. रिव्ह्यूची मागणी लगेचच करण्यात आली आहे. गोलंदाजी करणाऱ्या संघाने हा रिव्ह्यू घेतलाय कारण बॅटिंग टीमचा संपलेला आहे. यस, व्हाईट बॉल, रिव्ह्यू लॉस. दोन्ही टीमचे रिव्ह्यू लॉस झालेत या पहिल्या डावात. धावा 55, 8 खेळाडूंच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक 6 सुरू आहे, अंतिम षटक सुरू आहे. युवा शिर्डी ग्रामस्थ आयोजित आपण पाहतोय शिर्डी प्रीमियर लीग टेनिस बॉल क्रिकेटचा थरार आज 5व्या दिवसामध्ये आपल्या भेटीला आलाय. स्ट्रोक चांगला आहे, फिल्डर मागे जज करतायत बॉलला. वैभव जाधव सेफ हँड, झेल पकडला जातोय आणि हा 9वा धक्का आहे. 9 फलंदाज बाद झालेत शिवसाई आदर्श कोपरगावचे. एक और टपका. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे साई योगेश मोबाईल अँड इलेक्ट्रॉनिक्स, सॅमसंग मोबाईल गॅलरी राहता, प्रोप्रायटर माननीय योगेश डांगे पाटील यांची दमदार विकेट. मोठा फटका खेळण्याचा इरादा सँटी दाभाडेचा होता, परंतु ते यशस्वी झाले नाहीत. वैभव जाधवने खूप चांगला कॅच कॅरी केला, विकेट आली आणि हा 9वा धक्का मैदानाच्या आतमध्ये बसतोय. इथे जर टीम ऑलआउट झाली तर हा देखील एक विक्रमच होईल, कारण या अगोदर कोणती टीम ऑलआउट झालेली नाही आहे आणि या स्पर्धेत ऑलआउट होणारी पहिली टीम देखील शिवसाई आदर्श कोपरगाव राहू शकते जर इथे विकेट आली तर. परंतु इथे येणाऱ्या 4 चेंडूंमध्ये धावेंकडे जावं लागेल फलंदाजांना. तुम्हाला निश्चितच 60 पर्यंत तरी जाण्याचा प्रयत्न करावा लागेल, कारण अजूनही 4 चेंडू तुमच्याकडे, तुम्ही 60-65 पर्यंतही जाऊ शकता. स्ट्रायकर एंडकडे सौरभ सातकर जे संघाचे संघनायक आहेत, बॅकफुटला गेले, चांगला स्ट्रोक खेळलाय, फिल्डर फार दूरवर आहेत. किरण भगत हे प्रयत्न करतायत, परंतु किरण भगत यांचे प्रयत्न पडतायत कमी आणि फलंदाजाला मिळते 4 धावेंची हमी. चौकार आलाय. सीमा रेषा भेदून जातोय आर पार. साई वाटिका क्राफ्टिंग लँडमार्क शिर्डी प्रोप्रायटर माननीय काका मते यांचा सनसनीत चौकार. हा चांगला स्ट्रोक होता. इकडे कलात्मकता दाखवली, क्रिकेटचं सौंदर्य दाखवलं, बुद्धिमत्तेचं क्रिकेट दाखवलं, शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ असते हे दाखवलं आणि चौकार तिकडे प्राप्त केला. चौकाराच्या मदतीने धावा झालेल्या आहेत 59. शेवटचं षटक सुरू आहे. बाहेर जाणारा बॉल पंचांनी हात खोललेत, व्हाईट बॉलचा इशारा दिलाय. एक धावा तरी. गोलंदाजाची चुकली साईड आणि गेला वाईड. बजरंग बेकरी शिर्डी प्रोप्रायटर माननीय मयूर राजेंद्र चौधरी पाटील यांच्याकडून व्हाईट बॉलची एक रन. धावा फलकावर जर नजर टाकली आपण तर शिवसाई आदर्श कोपरगाव या संघाने धावा बनवलेल्या आहेत 60 धावा.
दोन संघ खेळतायत, महत्वाची मॅच खेळतायत. या स्पर्धेमध्ये पराभूत झाले, या मॅचमध्ये तर संधी नाही आहे, अशी मॅच सुरू आहे. त्यामुळे दोन्ही संघ आता प्रयत्न करणार आहेत या मॅचला जिंकण्यासाठी. शॉर्ट बॉलचा वापर, दिशा दिली आहे आणि आउटफील्ड वेगवान, बॉल सीमारेषा क्लिअर करेल आणि बॉल जातोय सीमारेषेच्या पलीकडे. सौरभ सातकरचा चौकार. सीमारेषा भेदून जातोय आर पार. साई वाटिका क्राफ्टिंग लँडमार्क शिर्डी. प्रोप्रायटर माननीय काका मते यांचा Thank you. सनसनीत धन्यवाद. चौकार. ज्यावेळेस संघ अडचणीमध्ये असतो त्यावेळेस कर्णधाराला मात्र पुढे यावं लागतं आणि आता सौरभ सातकर पुढे आलेले आहेत, उपयुक्त धावा बनवत आहेत. लॉफ्ट केलाय बॉल ओव्हर द कव्हर. याही वेळेस खाली क्षेत्र आहे आणि यावेळेचा बॉल देखील एक टप्पा घेत सीमारेषा ओलांडतोय. एक टप्पा मैदानात, दुसरा प्रेक्षक गॅलरीमध्ये. चौकार. या ओव्हरमधला हा तिसरा चौकार. धावसंख्येमध्ये बदल, धावा फलकावर धावा 68. आपण चर्चा करत होतो 60-65 ची धावा 68 झाल्या. आता शेवटचा एक चेंडू अजूनही या ओव्हरमध्ये येणं बाकी आहे, या पहिल्या डावात येणं बाकी आहे. बघूयात काय होतं या बॉलवर. भूषण तयार होत आहेत. स्ट्रोक चांगला आहे, यावेळेस देखील ओव्हर द बॉलर हेड खेळण्याचा प्रयत्न. लॉंग ऑफ मध्ये फिल्डर आहेत, एक धाव आली आहे, दुसरीचा प्रयत्न करण्यात आला. थ्रो चांगला आहे परंतु 2 धावा रोखू शकलेल्या नाहीयेत. तिसरीचाही प्रयत्न केलाय आणि 3 धावा इकडे पूर्ण करण्यात आलेल्या आहेत. चांगली बॅटिंग सौरभ सातकरने, महत्वाच्या धावा बनवल्यात. 15 धावा म्हणजे शेवटचे 4 बॉल बाकी होते, त्या 4 बॉलमध्ये सौरभ सातकरने 15 वसूल केल्या. आणि मित्रांनो आता पहिल्या डावात 71 धावा झालेल्या आहेत. 72 धाव्यांचं टार्गेट साई 11 शिर्डी समोर आहे. साई 11 शिर्डी समोर 72 धाव्यांचं टार्गेट आहे. चला शिवसाई आदर्श, आपण फिल्डिंग लावून घ्या. उपस्थित तमाम क्रिकेट रसिकांचं स्वागत आहे. आपण पाहता युवा शिर्डी ग्रामस्थ आयोजित छत्रपती शिवाजी महाराज चषक अर्थात शिर्डी प्रीमियर लीगचं आयोजन आपण पाहताय. मग बॅटिंग समरीचा विचार जर आपण केला, प्रेक्षक पहा मोठ्या संख्येने आलेले आहेत, महिला भगिनी मोठ्या संख्येने आल्यात. सर्वांचं स्वागत आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून करू. बॅटिंग समरीचा विचार जर आपण केला, विकी मुंडे लवकर बाद झाले, एका धावसंख्येवर त्यांना परतावं लागलं. शुभम म्हस्के 3 चेंडू खेळले, 0वर त्यांनाही परतावं लागलं. मयूर हांबरे 5 चेंडू 6, ती विकेट देखील श्यामला मिळाली. मानव काटे कॉटन बोल्ट अथर्वला ती विकेट मिळाली. 4 चेंडूंमध्ये 10 त्यांनी बनवल्या होत्या. आकिब बागवान 4 चेंडूंमध्ये 5 धावा. शुभम गायकवाड 8 चेंडू 24. शुभम गायकवाड यांच्या बाबतीत जर आपण विचार केला तर शुभम गायकवाड आणि सौरभ सातकर आणि मानव काटे हे 3 फलंदाज 2 अंकामध्ये धावा बनवू शकले. त्याचबरोबर आपण जर विचार केला, शुभम गायकवाड 24, अजय गांगुर्डे 0वर बाद, प्रसाद आरंगळे 0वर बाद, संतोष दाभाडे 0वर बाद, राहुल गिरे 1 बॉल 4 नॉट आउट आणि सौरभ सातकर 4 बॉलमध्ये 15. बॉलिंग समरीचा विचार आपण या ठिकाणी करू. पहिल्या डावामध्ये श्याम त्र्यंबके 2 ओव्हर 24 2 विकेट, अथर्व 2 षटकं 26 2 विकेट, अमोल डुबे 1 षटक 4 धावा आणि 3 विकेट आणि भूषण उगडे 1 षटक 17. आपण बघू शकतो आपले लहानगे देखील घेऊन या ठिकाणी क्रीडा रसिक आलेले आहेत. आपल्या महिला भगिनी देखील मोठ्या संख्येने आलेल्या आहेत. सर्वांचं स्वागत युवा शिर्डी ग्रामस्थ आयोजित शिर्डी प्रीमियर लीगमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. ज्या महिला भगिनी आलेल्या आहेत त्यांच्यासाठी आम्ही बैठक व्यवस्था केलेली आहे. आपण तिथे बसलं तरी हरकत नाही, ही विनंती आपल्याला राहील. तर पहिला डाव संपलाय, 72चं टार्गेट. आणि पुरुष मंडळी जे आमचे महिला स्टँडमध्ये बसलेले आहेत त्यांना विनंती राहील, आपण महिला स्टँडमध्ये बसलेले आहात, हां फॅमिली असेल तर बसू शकता किंवा आमचे पुरुष बांधव आहेत त्यांना विनंती राहील आपण तिथे बसू नका. आणि ज्या महिला भगिनी आलेल्या आहेत, जे फॅमिली जे सोबत आलेले आहेत त्यांना विनंती आपण त्या ठिकाणी बसा. म्हणजे आपण जिथून एंट्री करतो 2 नंबरचं जे स्टँड आहे डाव्या बाजूला एंट्री करतो आपण, त्याच्या डाव्या बाजूला 2 नंबरचं जे स्टँड आहे ते महिलांसाठी राखीव आहे. तर तिथे आपण बसून मॅचचा आनंद घ्या. आपलं स्वागत. नगरसेवक शिर्डी नगर परिषद सन्माननीय गणेशजी सोनवणे साहेब यांचं आगमन या ठिकाणी होतं. गणेश सोनवणे साहेब आपलं मनपूर्वक स्वागत आहे. कारण मान्यवरांची देखील मोठी मांदियाळी आपल्याला बघायला मिळते. मान्यवरांनी देखील या स्पर्धेला खूप मोलाचं सहकार्य आपल्याला केलेलं आहे. तर बनवायच्यात 72 आणि या 72 धाव्यांचा पाठलाग बघूयात कशा पद्धतीने केला जातोय.
की या 72 धावा रोखल्या जात आहेत, काय घडतंय ते येणाऱ्या 6 ओव्हरमध्ये ते ऐकवण्यासाठी कॉमेंट्री बॉक्समध्ये आपण करतोय बदल. आणि कॉमेंट्री बॉक्समध्ये आपल्यासोबत जोडले जातील आमचे मार्गदर्शक सन्माननीय मनोजी बेल्लेकर सर. ज्युनियर भूषण आणि शिवनेर भूषण पुरस्कार त्यांना प्राप्त आहे. आणि विशेष म्हणजे मागच्याच महिन्यामध्ये एक विशेष पुरस्कार देखील त्यांना मिळाला होता. कला आणि क्रीडा क्षेत्रामध्ये महाराष्ट्र राज्य कला क्रीडा रत्न पुरस्कार त्यांना मिळाला होता. आणि या स्पर्धेमध्ये कित्येक वर्ष त्यांचा आवाज आपल्याला ऐकायला मिळतो. यानंतर जाऊयात आपण मनोजी बेल्लेकर सर यांच्याकडे. एकाहत्तर धावा झाल्यात, 72चा पाठलाग आहे. आणि 72 धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी आघाडीची जोडी घनश्याम सोनेजी आणि अमोल डुबे मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहतोय. आणि पहिल्या षटकासाठी गोलंदाज शुभम. यावेळी चेंडू अगदी कव्हरला खेळला, गॅप खूप मोठा राहील, क्षेत्ररक्षक दूरवरती चेंडू सीमा रेषेच्या बाहेरच्या रन. सीमा रेषा भेदून जातोय आर पार. साई वाटिका क्राफ्टिंग लँडमार्क शिर्डी. प्रोप्रायटर माननीय काका मते यांचा सनसनीत चौकार. कव्हरच्या दिशेने आलेला सुरेख प्रकारचा चौकार आपल्याला पाहायला मिळालाय. पहिल्या चेंडूवरती अगदी आपण पाहतोय इथं आक्रमण होताना पाहायला मिळाले. शुभम गायकवाड गोलंदाजी मार्कवरती, घनश्याम सोनेजी स्ट्राईकला आलाय. शिर्डी शहरातील आणि अगदी आपण खास करून पाहतोय अगदी साई इलेव्हनची ही जान आहे असं म्हणतरी हरकत नाहीये. कारण सातत्याने अगदी आपण पाहतोय घनश्याम सोनेजीचा भरलेला खेळ शिर्डी नगरीमध्ये आपण पाहिलाय, इतरही काही स्पर्धेमध्ये अगदी आपण पाहिलाय. आणि साई इलेव्हनचा एक अग्रगण्य आक्रमक फलंदाज म्हणून घनश्याम सोनेजीचं खूप मोठं नाव आहे. यावेळेस बिघीड केलाय, क्षेत्ररक्षक दूरवरती झेल सुटला. जीवनदान शिवसाई आदर्श कोपरगाव संघातील असणारा खेळाडू त्या ठिकाणी अगदी आपण पाहिला मयूर आमरे. आणि मयूर आमरे याच्या माध्यमातून तिथे एक सोपा झेल होता तो या ठिकाणी सुटताना आपल्याला पाहायला मिळालाय. हे प्रभु, हे हरिनाम कृष्ण जगन्नाथ प्रेमानंद, ये क्या हुआ? असा कसा या पठ्याचा तोल सुटला. डावलली हातातील फुलटास होता मोल्डोबेसाठी, बॅटमध्ये चेंडू येऊ शकला नाहीये. इथून आपल्याला पाहायला मिळेल प्रकार धावसंख्या जर अगदी आपण पाहिली तर ती स्थिर 5. 12ची सरासरी राखत 72 पर्यंत खेळायला नाही पोहोचला तर स्पर्धेच्या बाहेर जावं लागेल साई इलेव्हन शिर्डी संघाला. दुसऱ्या बाजूने शिवसाई आदर्श कोपरगाव संघाला या 72 धावा वाचवायच्या आहेत कोणत्याही परिस्थितीमध्ये, नाहीतर अडचण आहे. यावेळी शरीरवेधक मारा आपल्याला पाहायला मिळतो. शुभम गायकवाड्याचा अमोल डुबेसाठी हा मारा होता. चेंडू काय बॅटवरती येत नाहीये, निर्धार चेंडू आपल्याला पाहायला मिळेल. धापलक स्थिर आहे, 5 धावा 5 चेंडूत 5. चर्चा खूप मोठ्या प्रमाणात कोण बाजी मारते हे आपल्याला पाहिजे. विकी मुंडे थोडीशी चर्चा करताना पाहायला मिळाला. शुभम गायकवाड याच्याबरोबर मनामध्ये एक सुद्धा प्रश्नचिन्ह आहे की एवढी चांगली गोलंदाजी करत असताना सुद्धा शेवटच्या चेंडूसाठी काय कानमंत्र दिला असेल विकी मुंडेने शुभम गायकवाडला. रिवर्स आणि एक टप्पा खा 4 रन चौकार. सीमा रेषा भेदून जातोय आर पार. साई वाटिका क्राफ्टिंग लँडमार्क शिर्डी. प्रोप्रायटर माननीय काका मते यांचा सनसनीत चौकार.
परफेक्ट बॅटवरती मिडल झाला आणि त्यानंतर अगदी आपण पाहिलं चेंडू खूप दूरवरती पाठवला. एक टप्पा खात अगदी आपण पाहिलं तर मुख्य व्यासपीठाच्या समोर आलेला हा सुरेख प्रकारचा चौकार आलाय आणि चौकाराच्या रूपाने हा प्रकारची धावा संख्या जर आपण पाहिली तर ती असणार आहे या ठिकाणी टोटल 9 धावा, 9 रन. ही पहा ओहोर संपली. या ओहोरचे प्रायोजक आहेत सन पॉइंट सोलर सोल्युशन्स, प्रोप्रायटर माननीय इंजिनियर धीरज वसंतराव भांबारे. इकडे साई इलेव्हन शिर्डी आणि शिवसाई आदर्श कोपरगावची लढत चालू आहे. एका बाजूला भारत आणि पाकिस्तान ही पण मॅच चालू आहे. 175 भारताने बनवले, 176चा पाठलाग पाकिस्तानला करत असताना परिस्थिती काय, 1.2 षटकात 2/6 पाकिस्तान, 2/6. 9 धावा धावपरकरते आपण पाहतोय साई इलेव्हन शिर्डी संघाच्या. नवीन गोलंदाज आता गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळेल, तो असेल सौरभ सातकार, कॅप्टन सौरभ सातकार. आणि श्याम सोनेजीच्या बॅटमधून अगदी आपण पाहतोय लॉंगॉनला चेंडू खेळण्याचा प्रयत्न, तिथे क्षेत्ररक्षक आलाय, चांगलं क्षेत्ररक्षण होईल, फिकी सुद्धा चांगली आहे. एक सिंगल आली आणि एका सिंगलच्या रूपाने धापलक दुहेरी अंकात डबल डिजिटमध्ये आपल्याला पाहायला मिळेल, तो असेल आता 10 धावा. 72चा पाठलाग करायचा आहे. मॅच सहजासहजी संपणार नाही. दोन्ही संघ नेहमी ॲग्रेसिव्ह आहेत. ॲग्रेसिव्ह यासाठी की आक्रमक आहेत. हे दोन्ही संघ जे आहेत इथे काय क्रमात करतायत ते आपल्याला पाहायचं आहे. सौरभ तयार आहे. यावेळेस उंच हवे चेंडू आहे, क्षेत्ररक्षक तिथे स्वतः विकी, डाऊन द बॉल, सुरेख झेल झालाय. अमोल डुबेची विकेट येईल. बॅटर आउट, बॅक टू डग आउट. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे साई योगेश मोबाईल अँड इलेक्ट्रॉनिक्स, सॅमसंग मोबाईल गॅलरी राहता, प्रोप्रायटर माननीय योगेश डांगे पाटील यांची दमदार विकेट. अमोल डुबेचे विकेट येताना आपल्याला या ठिकाणी जे पाहायला मिळाले आणि सेलिब्रेशन सौरभ सातकरचं होताना आपल्याला पाहायला मिळालं. सेलिब्रेशन खूप मोठं आहे. अमोल डुबेची विकेट एक स्वप्न असतं, मोठा खेळाडू बाद करणं. विशेष म्हणजे दोघंही प्रॅक्टिस एकाच मैदानावरती करतात, बाबळेश्वरच्या मैदानावरती. त्यामुळे अमोल डुबेला काय गोलंदाजी असावी हे माहिती आहे आणि ती चर्चा झाल्यानंतर अगदी आपण पाहतो की सौरभ सातकरने अमोलची विकेट आणल्यानंतर बरीचशी चर्चा अगदी आपण शिवसाई आदर्श कोपरगाव संघांमध्ये सुद्धा होताना पाहायला मिळते. या प्रकारची धावसंख्या आहे 10 धावा एकड्याच्या मोबदल्यात. अजूनही 62 धावा वाढवायच्या आहेत 28 चेंडूमध्ये. खूप चांगला चेंडू या दरम्यान अगदी आपण पाहतोय या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला. न्यू बॅटर वैभव जाधव मैदानाच्या आतमध्ये आला. ह्या स्पर्धेमध्ये वैभव जाधवची कामगिरी सुद्धा खूप ताकदीने होताना पाहायला मिळालेली. एक वेगळी छाप म्हणावं लागेल वैभव जाधव याची. ह्या मॅचमध्ये तो काय क्रमात करतो हे पाहायला खूप मजा असणार आहे. त्यामुळे ही मॅच आता डू ऑर डाय अशा स्थितीत आहे असं म्हणजे हरकत नाही, कारण इथं जिंकला तर तुम्हाला संधी आहे पुढच्या मॅचमध्ये, अन्यथा परतीचा प्रवास करावा लागणार आहे. अजून एक डॉट बॉल आलाय, अजून एक डॉट बॉल. षटक क्रमांक दुसरं चालू असताना अवघ्या 10 धावा ते गड्याच्या मोबदल्यात. एक बाद 10 धावा. वैभव जाधव आणि घनश्याम सोनेची ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. 26 चेंडूमध्ये 62. यावेळेस उंची खूप मिळाली आहे. पायचा झेल अप्रतिम. विकी मुंडे आला होता चेंडूवर.
एसटी रक्षक विकी चेंडूवरती आला. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे साई योगेश मोबाईल अँड इलेक्ट्रॉनिक्स, सॅमसंग मोबाईल गॅलरी राहता, प्रोप्रायटर माननीय योगेश डांगे पाटील यांची दमदार विकेट. आपण पाहिलंय की खूप दूरवरून आला होता. म्हणजे एसटी रक्षकाची भूमिका पार पाडत असताना अगदी आपण पाहिलं की इथे खूप वेगात धावत पळत आहेत. गोलंदाजालाही अगदी थोडासा बाजूला करत एक अप्रतिम झेल घेताना पाहायला मिळाला तो वैभव जाधवचा. आणि वैभव जाधव इथे शून्यावरती बाद होताना पाहायला मिळेल. आणि आता संभाजीनगर कन्नडला बिलॉंग करणारा शोएब मैदानाच्या आत. खूप उंची आणि तुम्ही पहा शेवटच्या क्षणी म्हणजे सौरभ फक्त दूरवरती होता. तुम्ही एक गोष्ट ऑब्झर्व केली असेल की ज्यावेळेस अगदी विकीच्या हातामध्ये चेंडू आला त्यावेळेस दूरवरती होता सौरभ सातकर. खूप वेगात येताना पाहायला मिळाला. सौरभ होता चेंडू खाली परंतु त्याच्यापासून झेल दूरवरती होता. हे तितकंच खरं आहे. 2 बाद 10 धावा. षटक क्रमांक दुसऱ्या मैदानाच्या आतमध्ये चालू असताना आतापर्यंत एकच धाव फक्त खर्च केली सौरभ सातकरने. 2 विकेट मात्र जे मिळवलेले आहेत. इथे क्षेत्ररक्षक खूप चांगले झाले. डायरेक्ट हिट तर झालाय. त्या दरम्यान अगदी आपण पाहतोय एक सिंगल येताना आपल्याला पाहिलं मिळते. सिंगलचे रोपडे दाबलक पुढे जाऊन पोहोचेल. तो असेल आत्ता षटक क्रमांक 2च्या समाप्तीनंतर 2 बाद 11. 2 बाद 11. ही पहा ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक आहेत सन पॉइंट सोलर सोल्युशन्स, प्रोप्रायटर माननीय इंजिनियर धीरज वसंतराव भांबारे. आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये दोन गड्यांच्या मोबाईलमध्ये धापालकावरती धावसंख्या 11 धावा आहे. 2 षटके दरम्यान जी संपलेली आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि उर्वरित असणाऱ्या 24 चेंडूत बनवायच्यात 61 धावा. 15.25 ची सरासरी राखायची. शोएब आणि घनश्याम सोनेची दोघांच्या खांद्यावरती जबाबदारी या दरम्यान अगदी आपण पाहतोय जी आहे. इथे डॉट बॉल येताना पाहायला मिळालाय. 2 गाड्यांच्या मोबाईलमध्ये 11 वरती धापले या दरम्यान अगदी आपण पाहतोय. परत एकदा गोलंदाज तयार आहे. 23 चेंडूमध्ये 61 धावसंख्येचा पाठलाग करत या साई 11 शेर्डी संघाला. समोरच्या बाजूला बॅटर अगदी आपण पाहतोय शोएब. परत एकदा बिघडण्याचा प्रयत्न होता. अजून एक डॉट बॉल आलाय. वारंवार प्रयत्न आहे शोएब पटेल यांचे मोठा फटका खेळण्याचा पण बॅट आणि बॉलचा मिलाप होताना पाहायला मिळत नाहीये. अचूक टप्प्याची गोलंदाजी. या डावाचा विचार जर अगदी आपण केला तर आत्तापर्यंत गोलंदाजांचं विश्लेषण जर करायचं असेल तर आपल्याला पहिल्या षटकामध्ये जर आपण पाहिलं तर डॉट बॉल आले होते 3. दुसऱ्या षटकात डॉट बॉल आले 2 + 2 विकेट पण आल्या. आता 2 चेंडू डॉट येताना आपल्याला पाहायला मिळाले. आणि क्षेत्ररक्षण होईपर्यंत या ठिकाणी अगदी आपण पाहतोय 2 धावा पडून पूर्ण केल्या गेल्या. 13 धावा धावाला करते. 13 रन लॉस ऑफ 2 विकेट्स. यावेळेस अगदी आपण पाहतोय लॉंगनला सीमा रेषेच्या बाहेर आहे. षटकाचे रन. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. हॉटेल न्यू सनराज, पिंपळवाडी रोड, शिर्डी. प्रोप्रायटर माननीय अभिषेक हराळे व विकी मिसर यांचा दणदणीत षटकार. या षटकाराच्या रुपाने धापलक वाढला. 19 वरती धापलक आपल्याला पाहायला मिळालाय. एवढ्या वेळ बरेचसे डॉट बॉल येताना आपल्याला पाहायला मिळाले. त्यानंतर 2 धावा आल्या. त्यानंतरचा षटकार खेळत शोएब पटेल आपली आक्रमकता दाखवताना पाहायला मिळालाय.
शुभम गायकवाड गोलंदाज आहे. कमबॅक कशा प्रकारे करतोय आपल्याला पाहायचंय. परत एकदा जमीला समांतर फटका तर खेळला. गॅप खूप मोठा होता. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय. एक सिंगल आली. एका सिंगल वरती समाधान आहे. दाबले एकडे पुढे जाईल. टोटल स्कोर असेल आता 20. बनवायचे 19 चेंडूमध्ये 52 धावा. एकोणीस चेंडू आणि 52. ही मॅच अजून खूप मोठी असताना आपल्याला जे पाहायला मिळते. डॉट बॉल येताना पाहायला मिळालाय. षटकाची होईल या ठिकाणी समाप्ती. षटक क्रमांक संपलं गेलं तिसरं. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धापणेकर धावा संख्या 20 धावा. 2 गड्यांच्या मोबाईल्यात. उर्वरित चेंडू शिल्लक राहतील ते अजूनही 18. बनवायच्यात 52 धावा. ही पहा ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक आहेत सन पॉइंट सोलर सोल्युशन्स. प्रोप्रायटर माननीय इंजिनियर धीरज वसंतराव भांबारे. 18 चेंडू 20 झाल्यात. राहिलेल्या 18 चेंडू मध्ये इथे जिंकण्यासाठी 52चा पाठलाग करायचा आहे. गोलंदाज आल्या. गोलंदाजी मार्कवरती या दरम्यान आपल्याला पाहायला मिळेल संतोष दाभाडे. त्याला आपण या ठिकाणी पाहणार आहोत. सँटी इथं गोलंदाजी मार्कवरती. एक वाढ गोलंदाजी सँटी. समोरच्या बाजूला शोएब पटेल आपण पाहणार आहे. मॅच खूप रंगणार आहे. यात कुठल्या प्रकारची शंका नाही. एकतर मॅच ही शेवटच्या चेंडूपर्यंत जाईल किंवा ही मॅच पूर्णपणे एखादी कदाचित होण्याची शक्यता आहे. 18 चेंडू 52चा पाठलाग करायचा आहे. चलो समय पे ध्यान दीजिए कोपरगाव. समय पे ध्यान दीजिए. 18 चेंडू आणि बनवायच्या आहेत त्या मात्र 52 धावा. गोलंदाज सँटी तयार आहे. समोरच्या बाजूला फलंदाज शोएब पटेल. यावेळेस फाईन लेगला. सँटीवरती आक्रमण. चेंडू सीमा रचेच्या बाहेर. गगनाला गवसती घालणारा हा षटकार. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. हॉटेल न्यू सनराज पिंपळवाडी रोड शिर्डी. प्रोप्रायटर माननीय अभिषेक हराळे व विकी मिसर यांचा दणदणीत षटकार. धाबरका धावसंख्या वाढते. टोटल स्कोर असेल आता 26. 2 गड्यांच्या मोबाईलमध्ये. 17 चेंडू 46 ची मॅच बाकी आहे. सँटी तयार आहे. यावेळेस परत एकदा मिड विकेट सीमा रेषेच्या परत एकदा बाहेर. लगातार दुसरा षटकार. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. हॉटेल न्यू सनराज पिंपळवाडी रोड शिर्डी. प्रोप्रायटर माननीय अभिषेक हराळे व विकी मिसर यांचा दणदणीत षटकार. धाप्रगती धावा संख्या अगदी आपण पाहतोय 32 धावा आहेत. शेवटचे 16 चेंडू आणि बनवायच्या 40 धावा. शोएब पटेल इथे मात्र अगदी आपण पाहतोय फलंदाज खूप आक्रमक होताना पाहायला मिळाला. लागोपाठचे 2 षटकार खेळले संतोष दाभाडे सँटीला. परत एकदा हलक्या चेंडू या दरम्यान अगदी आपण पाहतोय ढकलला. 1 धाव तर आली आहे. दुसरा धावसंख्येचा प्रयत्न होणार आहे का पाहायचा प्रयत्न केलाय. धावबाचा प्रयत्न असेल. इथं 2 धावा. काय वेगा 2 धावा घेतल्या. सूर्यक रन बिटवीन द विकेट म्हणा लागेल. एकमेकांना क्रॉस करत असताना तिथं कॉल झाला की नाही भाई 2 रन लेना है कुछ भी करके. आणि त्या वेगाने 2 धावा घेताना आपल्याला पाहायला मिळाला शोएब पटेल. धाबरका धावा संख्या 34. शेवटचे चेंडू शिल्लक राहिले ते अजूनही 15. बनवायच्या 38 धावा. मॅच खूप रंगतदार आहे. 15 चेंडू आणि 38 धावा संख्येचा पाठलाग करायचा आहे. साई 11 शिर्डी की शिवसाई आदर्श कोपरगाव. कोण मारणार आहे बाजी ते आपल्याला पाहिजे. यावेळेस चेंडू कव्हरला खेळलाय. एक टप्पा का 4 रन चौकार. सीमा रेषा भेदून जातोय आर पार. साई वाटिका क्राफ्टिंग लँडमार्क शिर्डी. प्रोप्रायटर माननीय काका मते यांचा सनसनीत चौकार.
धाब्रेकाची धावसंख्या वाढली, 38 धावा आहेत आणि आता 14 चेंडू 34 ची मॅच बाकी राहिलेली आहे. 14 चेंडू 34 मॅच अजून या दरम्यान बाकी. पाहूया करामात मैदानाच्या आतमध्ये काय होणार आहे. यावेळेस अगदी आपण पाहतोय उंची खूप आहे, पायच्या क्षेत्ररक्षक अगदी निर्मनुष्य जागी चेंडू पडलाय आणि तिथे परत एकदा शोएब पोहोचलाय. रिक्स सातत्याने उचलतो शोएब पटेल, जबाबदारी स्वीकारलेली शोएब पटेलने. 2 धावा परत एकदा. या 2 धावसंख्येने संघाची धावसंख्या 40. 13 चेंडू 32. 13 चेंडू 32. एक बक्षीस आले शोएब पटेलसाठी आणि बक्षीस असेल आरिफभाई शेख तलवाडा यांच्या वतीने बक्षीस आले. शोएब पटेल जर मॅच जिंकून देत असेल तर 500 रुपयाचं प्राइज आहे. तेरा चेंडू आणि 32 ची मॅच अजूनही बाकी. 5 चेंडूत 20 धावा खर्च करते संतोष दाभाडे. सँटी कमबॅक करावा लागेल शोएब पटेलच्या विरोधात. व्हाईट बॉल. नितीनजी शेजवळ साहेबांनी 500 रुपये जमा केलेत आणि सांगितलं जर घनश्याम सोनेजी नॉट आउट सामना जिंकून देत असेल तर त्याच्यासाठी 500 रुपये. 500 रुपये आमच्याकडे जमा आहेत. व्हाईट बॉल आलाय. 41 धावा आहेत. 2 गड्यांच्या मोबाईलमध्ये धावा संख्या आहे. 13 चेंडू 31 ची मॅच या दरम्यान जे बाकी आहे. पाहायचं आहे 13 चेंडू 31. शोएब पटेल मैदानाच्या आतमध्ये. करामत करावी लागेल, त्याशिवाय पर्याय नाही. 13 चेंडू 31. सँडी तयार. यावेळेस अगदी आपण पाहतोय धाव घेण्याचा प्रयत्न आणि तिथे एक धाव येते आणि एक धाव जी आहे ती लेग बाय चेरोपड आहे. षटकाची झाली आहे समाप्ती आणि या षटकात एकूण 22 धावा येताना आपल्याला पाहायला मिळाल्यात. शेवटचे 12 चेंडू बनवायच्या 30 धावा. 12 चेंडू 30. ही पहा ओहोर संपली. या ओहोरचे प्रायोजक आहेत सन पॉइंट सोलर सोल्युशन्स, प्रोप्रायटर माननीय इंजिनियर धीरज वसंतराव भांबारे. शेवटच्या 12 चेंडू आणि बनवायच्या 30 धावा. आणि गोलंदाज आता गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळेल तो असेल इथे. गोलंदाज आलाय सौरभ सातकर आलाय गोलंदाजी मार्कवरती, ज्याने एक षटक अगोदर टाकलं. फक्त 2च धावा खर्च केल्या होत्या. 2 विकेट त्यांनी मिळवल्या होत्या सौरभ सातकरने. तोच गोलंदाज टर्निंग पॉइंट ठरणार का? शोएब पटेलने 12 चेंडू मध्ये वैयक्तिक 30 धावा बनवलेल्या आहेत. 12 चेंडूचा सामना केलाय आणि जेवढ्या त्यांनी बनवल्यात तेवढ्या संघाला बनवायच्या आहेत. 12 चेंडू 30. शोएब साठी सौरभ तयार. यावेळेस अगदी आपण पाहतोय गॅपमध्ये सीमा रेषेच्या जवळपास चांगलं क्षेत्ररक्षण आहे. एक सिंगल येताना आपल्याला पाहायला मिळते. दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न या ठिकाणी करत असताना इथे फलंदाज होईल धावबाद. घनश्याम सोनेजी धावबाद. एक और टपका. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे साई योगेश मोबाईल अँड इलेक्ट्रॉनिक्स, सॅमसंग मोबाईल गॅलरी राहता, प्रोप्रायटर माननीय योगेश डांगे पाटील यांची दमदार विकेट. घनश्याम सोनेजी इथे धावबाद होताना पाहायला मिळाला. अर्थात बलिदान म्हणावं लागेल शोएब पटेलला स्ट्राईकला आणण्यासाठी. आणि इथे जसा घनश्याम बाद झाला तर न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल तो असेल संघाचा संघनायक. मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल भूषण उघडे. क्षेत्राशी खूप चांगलं झालं होतं महेश
शुभम गायकवाड याचं चेंडू घेतला त्यानंतर अगदी आपण पाहतोय घनश्याम सोनूजी पप्पू इथे धावबाद होताना पाहिलं मिळाला. तिसरी विकेट आली. 43 धावा आहेत. समीकरण 11 चेंडू 29. 11 चेंडूमध्ये 29 धावा संख्येचा पाठलाग या ठिकाणी करायचा आहे. बॅटर आता भूषण मैदानाच्या आतमध्ये आलाय. शोएब करामत करावी लागेल आज. एका बाजूला करामत सौरभ सातकरला करावी लागेल. शेवटचे चेंडू शिल्लक राहिलेत 11 बनवायचे आहेत. त्या अजून 29. यावेळेस या उजव्याच्या बराचसा बाहेर व्हाईट बॉलचा इशारा आहे. खराब चेंडू आलाय. गोलंदाजाची चुकली साईड आणि गेला वाईड. बजरंग बेकरी शिर्डी प्रोप्रायटर माननीय मयूर राजेंद्र चौधरी पाटील यांच्याकडून व्हाईट बॉलची एक रन. यावेळेस परत एकदा आपण पाहिले समोरच्या बाजूला चेंडू खेळला. तिथे क्षेत्ररक्षक आलाय. चेंडूवर क्षेत्ररक्षक थोडासा अंमल होताना पाहायला मिळाला होता परंतु उशिरा कॉल होताना पाहायला मिळाला. एक सिंगल आली. एका सिंगल 0 पडे आपण करत धावसंख्या 45. 10 चेंडू 27. साई 11 शिर्डी संघाला या धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. धावफलक वाचवायचा आहे शिवसाई आदर्श कोपरगाव संघाला. बाजी कोण मारणार आहे? शेवटचे 10 आणि बनवायच्या 27. 10 चेंडूमध्ये 27 धावसंख्येचा पाठलाग. समोरच्या बाजूला संघाचा संघनायक भूषण उघडे. भूषणवरती जबाबदारी. सौरभ तर कामगिरी जबरदस्तच करतोय. आतापर्यंत सौरभने 8 चेंडू टाकलेत. फक्त 5 धावा खर्च केल्यात. एक रनआउटची विकेटही मिळाली प्लस 2 विकेट त्याच्या खात्यामध्ये जमा आहेत. गोलंदाजी अफलातून आहे सौरभची. इथे भूषण परफेक्ट बॅट होते मिडल होऊ शकला नाही. त्या दरम्यान विकी मुंडे खूप वेगाने आला होता. एक दरम्यान अगदी आपण पाहिलं तर एक धाव येताना आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि भूषणचं इथे एका धावसंख्येने खातं खुललं गेलं. धावसंख्या धावसंख्या जी असेल 46. टाइम संपलेला आहे. 4.3 षटकात टाइम संपला. सव्वीस बाजूने बनवायच्यात 9 चेंडू मध्ये. 9 चेंडू 26. सौरभ तैयार. समोरच्या बाजूला शोएब पटेल. जो भी करना है शोएब पटेल को करना है. यावेळेस अगदी आपण पाहतोय एस्टेनच्या जवळून चेंडू निघून आलाय. डॉट बॉल येतोय. डॉट बॉल आलाय. समीकरण परत एकदा बदललं गेलंय. शेवटचे 8 चेंडू आणि बनवायच्या 26 धावा. 8 चेंडू 26. कुछ करना होगा शोएब को. बड़े 2 बिग हिट मॅच का टर्निंग पॉइंट हो सकते. दुसऱ्या बाजूने अगदी आपण पाहतोय सौरभ सातकरचं कौतुक सातत्याने होतंय. संघाच्या संघनायकाला साजेशी कामगिरी करतोय शिवसाई आदर्श कोपरगाव संघाचा असणारा हा गोलंदाज कॅप्टन सौरभ सातकर. 8 चेंडू 26. यावेळेस मात्र पोहोचलाय मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. छत्रपतींचा चावा. मिळतील 6 धावा. षटकार. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. हॉटेल न्यू सनराज पिंपळवाडी रोड शिर्डी प्रोप्रायटर माननीय अभिषेक हराळे व विकी मिसर यांचा दणदणीत षटकार. बॉलच्या लाईन मध्ये जाऊन अगदी आपण पाहतोय चेंडू खूप दूरवरती जो पाठवला गेला षटकाराला. त्यानंतर डगआउट मधून खूप जोरदार टाळ्यांचा आवाज पण आला. संघाचं अर्धशतक पूर्ण झाले. 52 धावा. शेवटच्या 7 चेंडूने बनवायच्या 20 धावा. सौरभ सातकरसाठी हा चेंडू अतिशय महत्वाचा आहे. 7 चेंडू 20. 7 चेंडू 20 ची मॅच बाकी. सौरभ अगदी आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर. लढाई खूप रंगली आहे. चेंडू चेक केला जातोय. सौरभ तयार. यावेळेस अगदी आपण पाहतोय चेंडू कव्हरला खेळला. क्षेत्ररक्षक तिथे पोहोचला. चेंडू खाली आणि झालाय झेल. शोएब पटेलची विकेट येते. मोठी विकेट आली आहे. बॅटर आउट.
बॅक टू डगआउट. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे साई योगेश मोबाईल अँड इलेक्ट्रॉनिक्स, सॅमसंग मोबाईल गॅलरी राहता, प्रोप्रायटर माननीय योगेश डांगे पाटील यांची दमदार विकेट. नगरसेवक आदरणीय योगीजी मुर्तुडक साहेब, नगरसेवक योगेश डांगे साहेब नगरसेवक, आणि त्याबरोबर नगरसेवक आदरणीय संदीपजी मुर्तुडक या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. दोन्ही मान्यवरांचे मी या ठिकाणी मनापासून स्वागत करतो आणि दोन्हीही नगरसेवक साहेबांना विनंती केली आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हावं. शेवटच्या षटकासाठी गोलंदाज राहुल गिरे गोलंदाज मार्कवरती, आणि आता भूषण आणि किरण ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. 6 चेंडू आणि 20 धावा. एक क्षेत्र थर्टी या सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागेल. टाइम आउट झाला होता त्यामुळे एक क्षेत्ररक्षक हा थर्टी या सर्कलच्या आतमध्ये वाढवावा लागेल. शेवटच्या 6 चेंडू आणि बनवायच्या 20. गोलंदाजीवरती तयार. समोर आहे भूषण. काय करामत होती आपल्याला पाहिजे. 6 गेंदे 20. स्ट्राईकला भूषण, नॉन ट्रॅकच्या बाजूला किरण भगत. चला वेळ वाचवा, वेळ वाचणं गरजेचं. गोलंदाज सेकर गोलंदाजी मार्क करती. राहुल गिरे, भूषण बिगिड केला. भूषणच्या बॅटमधून चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकार. 6 रन. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. हॉटेल न्यू सनराज, पिंपळवाडी रोड, शिर्डी, प्रोप्रायटर माननीय अभिषेक हराळे व विकी मिसर यांचा दणदणीत षटकार. राहुल गिरेचं स्वागत केलंय भूषण उघडेने षटकाराच्या रूपाने. 58 वरती धापलक. शेवटचे 5 चेंडू बनवायच्या 14 धावा आपण बनवायच्या आहेत, त्यासाठी प्रयत्न करावे लागतील. 5 चेंडू आणि 14 धावा पाहायचंय. बाशी गोड मारणार आहे. 5 चेंडूमध्ये 14 धावा संख्येचा पाठलाग या ठिकाणी करायचा आहे. थोडीशी चर्चा मैदानाच्या आतमध्ये होती. बॉल द्या मैदानाच्या आत. मॅच बॉल खूप दूरवरती गेलाय. अजून एक चेंडू द्या. आहे का? आहे. मॅच बॉल आलाय सर. मॅच बॉल आलाय. 5 चेंडूमध्ये 14 धावा संख्येचा पाठलाग करायचा. भूषण संघाचा संघटक इथे स्ट्राईकला आहे. चर्चा करतोय. शेवटचे चेंडू शिल्लक राहिलेत 5 आणि बनवायच्या 14 धावा. 5 चेंडू 14. साई 11 शिर्डी वर्सेस शिवसाई आदर्श कोपरगाव. यावेळेस अगदी आपण पाहतोय चेंडू कव्हरला. वा वा भूषण. चेंडू पोचतात सीमारेषेच्या बाहेर. 1 टप्पा का. 4 रन. सावकार. सीमारेषा भेदून जातोय आर पार. साई वाटिका क्राफ्टिंग लँडमार्क, शिर्डी, प्रोप्रायटर माननीय काका मते यांचा सनसनीत चौकार. चेंडू खराब होता असं अजिबात म्हणता येणार नाही. चेंडू खूप चांगला होता, पण ज्या पद्धतीने खेळलाय ना तिथं भूषणचं कौतुक करावं लागणार आहे. राहुल गिरे. शेवटचे 4 चेंडू आणि बनवायच्या 10 धावा. 1-2 डॉट. मॅचची रंगत, गोलंदाजाचा आत्मविश्वास सगळं काय वाढणार आहे. पण एखादा मोठा बिगेड भूषणने खेळला, मॅचची रंगत निश्चितप्रमाणे जी वाढली गेली आहे ती कदाचित अजून वाढण्याची शक्यता आहे. पाहूया. राहुल गोलंदाजीवरती तयार आहे. समोरच्या बाजूला भूषण. 4 चेंडू आणि 10 धावा. 4 चेंडू 10. एक चौकर, एक षटकार आलाय लागोपाठ. 4 चेंडू 10. इथं बिग हिट. चेंडू मात्र फाईन लागला. खूप दूरवरती पाठवलाय आणि सांगितलं भूषणने, समजले का तुले भूषण उघडे म्हणतात मले.
फटका असा धुवाधार हा गेला षटकार. हॉटेल न्यू सनराज, पिंपळवाडी रोड, शिर्डी. प्रोप्रायटर माननीय अभिषेक हराळे व विकी मिसर यांचा दणदणीत षटकार. बॉल मैदानाच्या आतमध्ये द्या आणि तिसऱ्या पंचांचा निर्णय जो आहे तो फेअर डिलिव्हरी आहे. हा षटकार आहे. 10 फलक 68 आहे. 3 चेंडू आणि 4 धावा. शेवटचे 3 चेंडू आणि 4 धावा. राहुल तयार आहे. 3 चेंडू 4. इथे सामना संपवला. भूषण उघड्याने खूप दूर वरती पाठवलाय. टाकीच्या वरती आलेला षटकार आहे. टाकीवरती आलेला षटकार. मित्रांनो, भूषणची फलंदाजी आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या भूषणसाठी. अतुल मुर्तडक यांच्या वतीने या षटकारासाठी 500 रुपयाचं प्राइज भूषण उघडेसाठी. चला कॅप्टन, चला आपण मॅच सुरू करणार आहोत. तत्पूर्वी दोन्ही टीम एकमेकांना सेकंड करून घ्या. टाकीवरती षटकार आहे. एक रेकॉर्ड आहे भूषणचं. चला कॅप्टन, टॉस साठी या. वर भाई टाकीव नाही गेला. विकासजी गोंदकर युवा शेडे ग्रामस्थ यांच्या वतीने भूषण यांच्या बहारदार फलंदाजीसाठी 500 रुपयाचं बक्षीस आलेले आहे. टॉस साठी दोन्ही सांगायचे कॅप्टन. चला ना कॅप्टन, चला. फॅन पोले छोटी छोटी मुलं पाहणार. जसं षटकाराला एक छोटी मुलगी गेली तिथे भूषण बरोबर एक सेल्फी घेताना पाहायला मिळाले. इथं अथर्वच्या गोलंदाजीसाठी एक सेल्फी होताना पाहायला मिळालाय. हे घ्या बक्षीस. ओके. साई 11 शिर्डी आणि जय बजरंग. प्लेइंग 11 द्या आणि टॉस करू लगेच. आणि दोन्ही मॅन ऑफ द मॅच हे आपण ही मॅच संपल्यानंतर एकत्रित देणार आहोत. टॉस या ठिकाणी संपन्न करायचं आहे.